सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे अंबरनाथ पूर्व में स्थित डी मार्ग इलाके में नियमों को ताक पर रखकर 30/30 के बैनर लगाते समय बिजली का झटका लगने से 24 वर्षीय इंद्रेश राजभर नामक युवक की घटनास्थल पर ही मौत हो गई। वही घटना की जानकारी मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और राजभर की मौत की जांच शुरू कर दी। वही इसमें अहम बात यह है कि ये इंद्रेश राजभर ठाणे निवासी है और वह अपने मित्र के साथ इतने बड़े टावर पर बैनर लगाने आया था। न ही किसी प्रकार की सुरक्षा और न ही किसी प्रकार का सेफ्टी बेल्ट, हेलमेट आदि नहीं पहना था। ये एक जांच का विषय है। बता दें कि इंद्रेश की हाल ही में शादी हुई थी। अब देखना ये है कि पुलिस ठेकेदार पर क्या कार्रवाई करती है, ये तो आने वाला समय बताएगा। बहरहाल इंद्रेश राजभर ने तो अपनी जान गंवा दी। वही शिवसेना के नगरसेवक राजेंद्र वालेकर ने इंद्रेश राजभर की मौत पर दुख जताया और इस मौत का अंबरनाथ नगरपालिका प्रशासन और नगराध्यक्ष को जवाबदार बताया है और कहा कि अगर अवैध होर्डिंग पर कार्रवाई नहीं होगी तो शिवसेना शहर प्रमुख अरविंद वालेकर के नेतृत्व में नगरपालिका मुख्यालय पर मोर्चा निकालेगी। ज्ञात हो कि अंबरनाथ शहर में कई अवैध पेशंटचं नाव मृताचं नाव इंद्रेश राजभर असं आहे। वय अंदाजे 25 वर्ष आहे। राहायला बालकुम ठाण्यामध्ये आहे। प्रथम माहिती अनुसार जेव्हा आला होता तेव्हा आम्ही त्याला तपासलं आणि तपासून पाहिल्यानंतर असं समजलं की त्याचं सिस्टम सगळे बंद होते। आम्ही पल्स बघितले, हार्टबीट बघितली, ब्लड प्रेशर बघितला तर काहीच नव्हतं आणि पेशंट दाखल व्हायच्या आधीच मृत झाला होता। कशामुळे मृत्यू झाला असावा अशी माहिती अनुसार असं आहे की इलेक्ट्रिक शॉक लागून त्याला थांबल्यावरून तो हे झाला होता, शॉक लागून त्याचा मृत्यू झाला। त्याचा मित्र होता एक, तो आला होता। आज मला काही पत्रकारांच्या माध्यमातून ही बातमी कळाली का एक कामगाराचा मृत्यू झाला आहे बॅनर लावताना। तर मी अंबरनाथच्या नागरिकांबद्दल प्रत्येक वेळेस मी शिवसेनेचा नगरसेवक असून सुद्धा एक विरोधी पक्षाची भूमिका मला मांडायला वेळ येते। अत्यंत दुर्दैवी घटना आहे, कारण का तुम्ही आज बघत असाल एक कामगार बिचारा कुठला तरी उत्तर प्रदेशातला कामगार आहे, परंतु त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि हा मृत्यूचा सपशेल जर कोणी बोलत असाल तर त्याला पूर्णच्या पूर्ण जबाबदार ही अंबरनाथ नगरपालिकेचं प्रशासन, कुचकामी प्रशासन मी सांगेल। आणि आमच्या आज सत्तेमध्ये बसलेल्या आमच्या नगराध्यक्ष मॅडम, मी यांच्यावर सरळ आरोप करतोय का मी आज 6 सभेमध्ये मी हा प्रश्न मांडत आलेलो आहे का एक तर तुम्ही अनाधिकृत होर्डिंग्स कटिंग करा। आज अंबरनाथ शहराचं जे प्रशासन आहे तातूर मातूर उत्तरं देऊन प्रत्येक वेळेस ह्या सभेला टाळत आलेले, परंतु आज ही दुर्दैवी घटना झालेली आहे त्याला पूर्ण जबाबदारी अंबरनाथचं नगरपालिकेचं प्रशासन आणि नगराध्यक्ष मॅडम। नगराध्यक्ष मॅडम तर आम्हाला प्रत्येक वेळेस सांगत होत्या का खाऊंगी ना खाणे दूंगी, या शहराला आता जिंकून आल्या। आज CA मॅडम आहेत, परंतु आज तुम्ही बघत असाल जे देणं आहे प्रशासनाला, जे अनाधिकृत होर्डिंग्स लावणारे, आज तुम्ही बघत असाल नेताजी मार्केट, तुम्ही विंको नाका, महात्मा गांधी, 3 मटका चौक, त्यानंतर तुमचं हुतात्मा चौक, पाईपलाईन रोड, ह्या संपूर्ण परिसरामध्ये 25/40, 25/30च्या मोठमोठ्या होर्डिंग्स, त्यानंतर मेन ज्या नगराध्यक्ष मॅडमची बी कॅबिन रोडला जाणारा तिथे एक भला मोठा मला वाटतं 20/50चा बॅनर लावून ठेवलेला आहे। मेन स्टेशनला शिवाजी चौकामध्ये जे रेल्वे स्टेशनवरून आपण बाहेर येतो तिथेही अनाधिकृत होर्डिंग्स आहेत। तर ह्या सगळ्या कधी कटिंग होणार आज, त्याच्यामुळे हा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आज बघत असाल तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंद करण्यात येतोय। तर मी प्रशासनाला सपशेल आज जर प्रशासनाने ही सगळी गोष्ट एक 2-3 दिवसात ह्या होर्डिंग्स नाही काढल्या
तर आम्ही भला मोठा मोर्चा शिवसेना शहर शाखा मार्फत आणि सन्माननीय शहर प्रमुख अरविंद वालेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला आघाडी युवा सेना आम्ही सर्व मिळून या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेवर भला मोठा मोर्चा काढण्याचं मी आज शहराच्या हितासाठी आज लोकांचा जीव जायची वेळ आलेली आहे. आज तुम्ही घाटकोपरची दुर्घटना, एवढी मोठी दुर्घटना बघून सुद्धा जर हे प्रशासन जागा होत नसेल का अंबरनाथमध्ये सुद्धा एवढी मोठी दुर्घटना घडली पाहिजे, त्यानंतर जीव गेल्याच्या नंतरच आपण हे अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर काढणार आहात का? कारण का आज अंबरनाथमध्ये एक कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर त्याचप्रमाणे जर शाळकरी मुलं असतील, अंबरनाथ स्टेशन शिवाजी चौकामध्ये जर जाणारे येणारे नागरिक जर त्याच्यावर हा मोठा बॅनर जर पडला तर त्याचा जबाबदार कोण राहणार? तर मी एवढंच सांगेल का प्रशासनाला जर त्वरित जर आपण कारवाई नाही केली तर आम्ही भला मोठा मोर्चा अंबरनाथ नगरपालिकेवर काढू.